खत घेतला आहे हे डॉक्टर वाचके तर खत घेऊन चालू मित्रांनो. खत करून मिक्स झाडाजवळ आपल्या ब्लॉग मध्ये. तर चाललो आता मित्रांनो आमच्या कपाशीला खत टाकायला. खत तर पप्पा नेलं आहे पुढे, चला दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो खत. हे बघा हे बघा मित्रांनो 20-20-13 घेतलं. हे युरिया आपला आणि हे जाबराव मित्रांनो. हे तर खत घेऊन चालू मित्रांनो. खत करून मिक्स. चला तुम्हाला दाखवतो कोणच्या शेतात टाकत मित्रांनो. आपण आता खालच्या शेतात टाकलं होतं, तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ. आता आज या शेतात टाकत आहे. बघा ही कपाशी बघू शकता. खालच्या कपाशीपेक्षा ही 15 दिवसांनी म्हणजे लागवड होती. तर आज हिला खत टाकायचं, रासायनिक खत. जर टाकूया. हे बघा हे आणि ही तळ्याची पट्टी मित्रांनो. आता टाकायचं. चला जातो खत घ्यायला आता. तर आता हे शिडात खत टाकायचं चालू. हे बघा मध्ये टाकत येते 2 झाडामध्ये. झाडाजवळ तर चला आता टाकतो खत. तर तुम्हाला दाखवतो अर्ध झाल्यावर. हे बघा मित्रांनो आपण हे गवत साफ केलं तर झालं बघा. पूर्ण स्वच्छ झालेलं आहे. इकडे बघा इथे आता पुन्हा आलं आहे थोडं थोडं गवत. हे बघा मित्रांनो आता इकडे झालं आहे सगळं. इकडे झालं आहे मित्रांनो. आता एवढं तास राहिला आहे. जे भाऊ घेत आहे ते झालं. आता पूर्ण खत टाकत झाला आहे इकडे. आता तिकडे जायचं आहे मित्रांनो. ते शेतात खत टाकायचं आता मित्रांनो कपाशीला. त्याला घेतो आता खत. चला मित्रांनो झालं आहे. आता हे घेतो. चला घेतो आता येताच दुसरं. चला टाकतो का तिथे मित्रांनो. आता चाललो घरी. कारण मित्रांनो आता जे खत आणलं होतं ते अर्धे थैल्या आणल्या होत्या. आता ते खत संपलं आहे. ते बघू शकता खत संपलं आहे ते. जातो आम्ही 3 जण आणि आणतो खत. मित्रांनो मोठ्या भावाने घेतलं, त्या भावाने घेतलं. छोटीशी अर्धी थैली आहे ही. चला हे तर चालले जातो घेऊन पटकन. चला खत घेतलं आहे हे डॉक्टर वाचके. चला जातो घेऊन आता. जमा आलो आता जवळ आलो. लिंबा खाली ठेवायचं. चला ठेवतो. करतो आता. अर्धे तास राहिलं ते अख्खोड तास. चला घेतो आता हे तास. मित्रांनो पुढे बघा ही पहाटीला आता खत टाकून चालू आहे रासायन खत. आणि हिला काही शेणखत पेतखत काहीच नाही. बाकी कशी बारी हे बघा. आणि इकडे मागं बघा. आता मागे बघा हे बघा कपाशी. ही झाडं बघा मित्रांनो कपाशीची. हिला शेणखत हे शेणखत कशी कपाशी बघा शेणखत टाकेल. हे हा फरक आहे मित्रांनो रासायन खत आणि शेणखत मधला. मित्रांनो खत टाकणं झालं आहे. आता चाललो घरी. हे बघा मित्रांनो उरलेलं खत आणलं आता इथे कडुळाला फेकतो आता. हे बघा असं हे असं घ्यायचं, असं फेकायचं. आपण पहिले फेकलं तर खूप बारीक होता कडूळ. आता खूप मोठा झाला आहे. तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर बघा कसा होता कडूळ. तर फेकतो आता खत. चल खत टाका झालाय आता. कडवळ फेकलं खत. चला जातो आता घरी. आलो आहे घरी. आता करतो जेवण. तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय.